नाणेफेक आपण बघतायत. छत्रपती वॉरियर्स. चला आपला निर्णय आमच्यापर्यंत पोहोचवा. छत्रपती वॉरियर्स टॉस विन चॉईस कोड. चला स्टार्ट. कौशिक आणि त्यांच्या समवेत युवा माहीम. स्टार्ट मॅच. राहुल पण बघतायत युवा माहीम कडनं पहिली ब्रेड. शांतपणे फ्रंटलाईन रेडरच्या भूमिकेमध्ये जीत बोनसने स्टार्ट करतायत. ऋत्विक आणि इथे ऋत्विक प्रेक्षकांनी सर्वांनी लक्ष द्यायचं आहे. आपल्याला प्रत्येकाला कुपन दिलेले आहेत आणि आता लक्की कुपन ड्रॉ इथे ओपन होत आहे. तर कुपन नंबर आहे 56 56. ज्याच्याकडे कुपन असेल त्याने इकडे मंचावरती यायचं आहे आणि आपला पारितोषिक घेऊन जायचं आहे. मी माहीम ग्रामपंचायतीच्या माजी सरपंच सौ निशा मॅडम वर्तक यांना मी विनंती करतोय की प्रेक्षकांना आपण 56 नंबरचं हे कुपन हे लकी ड्रॉच्या माध्यमातून निघालेलं आहे. तर त्यांना आपण त्यांची भेटवस्तू द्यायची आहे. घ्या ना कुपन पण घ्या ना. कुपन पण हे घ्या. 56 नंबर. आणि दुसरा लकी ड्रॉ कुपन नंबर आहे 20-20. कुपन नंबर आहे 20. ज्याच्याकडे कुपन नंबर 20 हे असेल त्याने मंचावरती यायचं आहे आणि आपलं जे गिफ्ट आहे ते आपण घेऊन जायचं आहे. 20 नंबर. पुनश्च जीत. कुपन नंबर 20. 2 पॉइंट. जीत मात्र 2 पॉइंट घेऊन जात आहेत. 2 गुणांची कमाई. बॅलन्सिंग रेड हँड टच करण्याचा प्रयत्न आहे आणि 1 पॉइंट. ऋत्विक जबरदस्त कामगिरी करतायत. मागच्या मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅच राहिले होते. जीत संपूर्ण संघाची जिम्मेदारी जीत आपल्या मजबूत खांद्यावरती घेत युवा माहीम संघाचं बॅलन्सिंग काम करताना आपल्याला बघायला मिळत आहेत. पुनश्च ऋत्विक येत आहेत. आपल्या ह्या आजच्या दिवशी
लकी ड्रॉची जी बक्षिसं आहेत ती आपल्याला स्पॉन्सर म्हणून आलेली आहेत. नीलमताई राऊत आणि उमेश राऊत यांच्याकडनं आपल्याला ही लकी ड्रॉची बक्षिसं प्राप्त झालेली आहेत. माहीम मित्र मंडळाच्या वतीने मी त्यांचे आभार मानतो. 3-3 असा गुण फलक आपण बघतायत. चित पुनश्च इथे 2 पॉइंट युवा माहीम. चांगला प्रयत्न होता परंतु आपण बघतायत पुनश्च डाव्या कोपऱ्यामध्ये इथे डबल टॅकल होल्ड. डबल टॅकल होल्ड झाल्यानंतर संधी कमी असते. पुनश्च जीत सातत्याने संघाची जिम्मेदारी जीत. बघूया छत्रपती वॉरियर संघाच्या कोर्टवरती शांतपणे संयमी अशी रेट असते त्यांची. टाइम आउट युवा माहीम. सर्व्हिस बॅलेट करताना आपण बघतायत राहुल छत्रपती वॉरियर संघाच्या कोर्टवरती टू टच करण्याचा अटेम्प्ट होता राहुल यांचा. चांगलं फुटवर्क आहे. सर्व्हिस व्हॅलिड केले गेले. पुनश्च आपल्या स्वगृही परतण्याचा प्रयत्न. थर्ड रे डू और डाय. टच पॉइंट आणावं लागेल इथे जीत यांना. आपण बघतोय लकी ड्रॉ नंबर निघालेला आहे 56 जीत. नंबर. अभिनंदन. आणि इथे आपण बघतायत फोटो काढ, फोटो काढा. दोन रिव्ह्यू घेतला गेलाय. युवा माहीम संघाचा अपील आहे. बघूया पंचाने 2 पॉइंट दिलेले आहेत परंतु अपील केला गेला की 3 पॉइंट आणि त्यासाठी मात्र आपण बघतायत
चेक केलं जाईल. You successful 3 point. Do or die. बघूया डाव्या कोपऱ्यामध्ये बोनसचा प्रयत्न आहे. लेफ्ट कॉर्नर लेफ्ट इन मध्ये. बघूया ऑल आउट नंतर छत्रपती वॉरियर्स पुनश्च नव्या सोमान मैदानाच्या आतमध्ये दाखल झाल्यात. चांगली कामगिरी युवा माहीमकडनं बघायला मिळते. एकंदरीत 8 गुणांची बढत आहे. युवा माहीम 12 आणि छत्रपती वॉरियर्स 4 असं आपण पॉइंट बघतोय. ऋत्विक पुनश्च तयार. नंबर 17. सुंदर फुटवर्क. एका पॉइंटची कमाई करताना ऋत्विक सातत्य ठेवतोय हा रेडर छत्रपती वॉरियर संघाचा. तर दुसऱ्या बाजूने मात्र जीत प्रत्येक वेळेला पॉइंट घेऊन जाणं बोनस घेऊन जाणं मात्र जीत त्याचा हातकंठा राहिला आहे. जबरदस्त कामगिरी. सातत्य यशाची गुरु किल्ली आहे आणि जेवढं सातत्य तुमच्या कामामध्ये असतं तेवढं यश तुम्हाला मिळत असतं. बोनस पॉइंट ट्विक आपल्याला बघायला मिळत आहेत. आणि इथे ऋत्विक आउट. विकेट. चौदा 5 9 गुणाची बढत आहे युवा माहीमकडे. लीग स्टेज मधला हा अंतिम मॅच. त्याच्यानंतर मात्र ह्या स्पर्धेतील सर्वात महत्त्वाचे मॅच आपल्याला बघायला मिळेल. इथून मात्र महत्त्वाच्या मॅचेस लीग स्टेज नंतर. तुर्तास कुठल्या संघाने या स्पर्धेमध्ये आपलं अस्तित्व कायम ठेवले, कुठले संघ या स्पर्धेच्या बाहेर जाण्याच्या स्थितीमध्ये ते आपण बघणार आहोत. या मॅच नंतर क्लिअर होईल. जीत का पॉइंटची कमाई केली जाते. बघूया छत्रपती वॉरियर संघाचा रेडर या ठिकाणी दाखल झाला. युवा माहीमच्या कोर्टवरती खोलवर चढाई करण्याचा प्रयत्न डाव्या इन मध्ये अटेम होता. यावेळेला बोनसचा हंटरचा अटेम यश दावा करतायत आपण बघतोय. पंचांची तीक्ष्ण नजर आणि
पुणे चीत चीत आपल्याला बघायला मिळत आहेत सातत्य. 5-15. शांतपणे मिडलाईन जवळ टाइम स्पेंड केले जात आहे. तिची टीम रेड लिमिट आहे ती पूर्णतः यूज करताना चीत आपल्याला बघायला मिळतात. यश यांच्याकडनं डाव्या लेफ्ट इन राईट इन मध्ये प्रयत्न होता बोनसचा पण बघतायत. बोनस पॉइंट 6-15. राहुल पण बघतोय राहुल तयार होतोय छत्रपती वॉरियर संघाच्या कोर्टवरती. थोडंशा मिडलाईन जवळ टाइम थोडंसं स्पेंड करताना शांतपणे मात्र युवा माहीम पण बघते मागच्या मॅच मध्ये ज्या पद्धतीने डिफेन्स ऍक्टिव्ह झाला होता इथे मात्र रेड. बोनस पॉइंट यश. थर्ड रेड. डू और डाय. 7-15. पण बघताय खोलवर चढाई डाव्या कोपऱ्यामध्ये आणि इथे जीत याला केले टॅकल. महत्वाचा रेडर डू और डाय रेड मध्ये ऑफकोर्स जावं लागतंय जी त्यांना एक मोठी उपलब्धी म्हणता येईल छत्रपती वॉरियर्स संघाला. बघूया त्याचा फायदा मात्र कशा पद्धतीने घेतला जाईल. यश पण बघतायत यश पुनश उजव्या कोपऱ्यामध्ये टो टच करण्याचा अटेम. हाफ टाइम मध्ये आपण पॉइंट बघतोय. युवा माहीम 15-15 छत्रपती वॉरियर्स 8. 7 गुणांची बढत आहे. ऐकूया डीजेचं सॉन्ग आणि येऊया मैदानाच्या आतमध्ये.
आपण सेकंड हाफ कडे 7 गुणांची आघाडी आहे जुनी युवा माहीम कडे. ऋत्विक दाखल झालाय युवा माहीमच्या कोर्टवरती. आपण बघतायत हँड टच करण्याचा प्रयत्न. डाव्या कोपऱ्यामध्ये पूर्ण कोर्ट कव्हर करतायत आणि इथे चुकी झाले थोडीशी राईट कॉर्नर कडनं. आणखीन एक पॉइंट. 9-15. चीत मात्र ऑफ कोर्ट आहे आणि त्याचं थोडंसं प्रेशर नक्कीच त्यांच्या टीमकडे असेल. एका बाजूने छत्रपती वॉरियर्स फुल हाऊस. राईट कॉर्नर राईट इन, लेफ्ट कॉर्नर लेफ्ट इन, लेफ्ट कव्हर, सेंटर झोन असे 7 खेळाडू आपल्याला बघायला मिळत आहेत. ऋत्विक पुनश्च दाखल झालाय. 1 वर्सेस 5 असं बॅटल. डाव्या कोपऱ्यामध्ये आपण बघतायत पुनश्च डाव्या कोपऱ्यातून चढाई करण्याचा प्रयत्न आहे आणि इथे जबरदस्त टॅकल. चेन चांगला डिफेन्स बघायला मिळाला. 1 पॉइंट युवा माहीम. आल्या आल्या चीत मात्र पुनश्च दाखल झालाय. महत्वाचा रेडर दाखल होताना चीत. चीत मिडलाईन जवळ. बोनसचा प्रयत्न असेल का यशांचा की पॉइंट. बॅटल आहे युवा माहीमच्या कोर्टवरती. आपण बघतायत कोर्ट कव्हर करण्याचा प्रयत्न यशांचा. थोडेसे इनबॅलन्स झाले, थोडेसे स्लिप झाले, स्वतःला सावरले आणि पुढेच पण बघतायत एका पॉइंटची कमाई यशनं केले. छत्रपती वॉरियर्स 3rd रेड. चीत आणि 2 पॉइंट. टाइम आउट सेकंड हाफ युवा माहीम. यश व माहीम आणि इथे टॅकल करण्याचा प्रयत्न आहे. 1 पॉइंट छत्रपती वॉरियर्स. 1 पॉइंट. पण बघतोय ऋत्विक. चीत बोनसचा टेम बघूया. टाइम पुरता टाइम जास्त, त्या टाइमकडे लक्ष आहे जी त्यांचं. फिडलाईनच्या जवळ थोडासा टाइम स्पेंड करताना 11-18. पण बघतायत पुणे डाव्या कोपऱ्यातून चढायला स्टार्ट करताना हँड टच करण्याचा अटेम्प्ट केलाय आणि इथे पॉइंट टिपलाय. सुंदर यशांची कामगिरी. 12-18. पुणे चीत पण बघतायत टच करण्याचा प्रयत्न.
बोनस पॉइंट, परंतु रेडर रायडर सेफसाठी मात्र प्रिव्ह्यू घेतला गेलाय. स्टार्ट यश आणि इथे ओहो डुबकी मारण्याचा प्रयत्न तितकासा सफल नाहीये. चांगला आयटम होता. 3 चेन्स आपल्याला बघायला मिळत आहेत. युवा माहीम 20, छत्रपती वॉरियर्स 13, 7 गुणांची आघाडी बढत. हा फासला कमी करण्याचा प्रयत्न एका बाजूने आणि दुसऱ्या बाजूने तो तसाच पुढे नेण्याचा प्रयत्न आहे. कबड्डीमध्ये रणनीती काय असेल? युवा माहीम आणि छत्रपती वॉरियर्स. ऋत्विक तयार होताना आपण बघतायत. 5 डिफेंडर्स तयार आहेत. ऋत्विक आणि इथे डबल टॅकल होल्ड. चांगली कामगिरी, डिफेन्स जबरदस्त बघायला मिळतोय. शेवटची 5 मिनिटे, 5 मिनिटाचा वेळ आहे. त्यासाठी एका बाजूने 8 पॉइंटची बढत, 13-21 असं इक्वेशन आहे. चांगला प्रयत्न. वेद सर्व्हिस व्हॅलिड करत मात्र माघारी परतलाय. थर्ड रेड टू ओ डाय. शेवटची 4 मिनिटे. त्यानंतर आपण सेमीफायनलचा थरार बघणार आहोत. सर्वांच्या नजरा ते सेमीफायनल फर्स्ट कडे असतील. बघूया अक्षय सर्व्हिस व्हॅलिड केल्यानंतर डाव्या कोपऱ्यातून आपण बघतायत पुनश बोनस लाईन कडे जाण्याचा प्रयत्न. सेंटर झोन कडनं थोडंसं पुनश लेफ्ट कॉर्नर कडे गेलाय. अक्षय आपल्याला बघायला मिळत आहेत. अक्षयकडे जीत. माइंड गेम खेळताना आपल्याला जीतकडनं बघायला मिळतोय. लास्ट 3 मिनिट. टाइम आउट छत्रपती वॉरियर्स.
प्रशांत प्रशांत चुरी व्यासपीठाजवळ यायचं आहे. प्रशांत. बघूया या ठिकाणी प्रयत्न आहे डाव्या कोपऱ्यातून पुनश्च चांगला टॅकल आपल्याला बघायला मिळतोय. बोनस एका बाजूने टॅकल. सुपर टॅकल ऑपॉर्च्युनिटी. लास्ट 2 मिनिट. प्रतीक आपल्याला बघायला मिळत आहेत. सुंदर कामगिरी. या वेळेला मात्र पूर्ण कोर्ट कव्हर करण्याचा प्रयत्न आहे. टाइम आउट युवा माहीम. टू or tie, third rate. शेवटचं मिनिट. अक्षय. आणि या ठिकाणी मात्र छत्रपती वॉरियर्स ऑल आउट. पंधरा 28. 13 गुणांची बढत आहे किंवा माहीमकडे. ऋत्विक. आणखीन एका गुणाची कमाई करताना मॅच विन होताना युवा माहीम 16-28 12 गुणांनी विजयी झालाय. गड्या डोंगरच राहणार जागर शिवबाच होणार. गड्या डोंगरच राहणार जागर. थँक्यू. चला मैदानाची आखणी करून घ्या. त्वरित मैदानाची आखणी करायची. विनंती आहे व्यासपीठावर यायचं आहे. अपेक्षाताई विनंती आहे आपणास व्यासपीठावर यायचं आहे. बेन लवकर.
साईराज साईराज जरा बेन साईड. बेन यांचं माहीम मित्र मंडळाच्या वतीने हार्दिक स्वागत. एक उत्कृष्ट कबड्डीपटू माहीम गावच्या माजी सरपंच, आपलं सहर्ष स्वागत आहे. साईराज पाटील यांना विनंती करतोय की बेन यांचं यथोचित स्वागत करायचं आहे. थांब थांब ते आणेल. बेन पुढे या. ह्याला बोला ह्याला बोला. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे माय मित्र मंडळाच्या वतीने. धन्यवाद. रेनबो विनर्स विपक्ष युवा माहीम. सेकंड सेमीफायनल माहीम बुल्स चॅलेंजर माहीम. पहिल्या मॅचसाठी दोन्ही संघांनी तयार राहायचं आहे. त्वरित मैदानाचा ताबा घ्या. फर्स्ट सेमीफायनल रेनबो विनर्स युवा माहीम. सेकंड सेमीफायनल माहीम बुल्स आणि चॅलेंजर माहीम. एक वाजले आपण थर्ड प्लेस ज्याच्याबरोबर फायनल जिंकेल, फायनल जो मारेल त्याच्याबरोबर जो फायनल हरेल थर्ड प्लेस. सेम होणार आहे त्यांना पण खेळायला घेतला. अच्युत कमिटीला 5 मिनिट नाही हे 5 मिनिट प्लेयर ना डिसिजन कमिटी 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 हे करणार. फायनल बरोबर सांगितलं तुला डिसिजन घ्यायचं आहे. नाही कशा 1 वाजले 1 वाजला 1 वाजला फायनल
चला एक सूचना तुमच्यापर्यंत पोहोचवली जाते. 2 सेमीफायनल आणि फायनल विजेता असेल त्याच्या समवेत जो सेमीफायनल हरला असेल त्याला थर्ड प्लेस दिलं जाईल याची नोंद घ्या. लक्षात ठेवायचं आहे फायनल विजेत्याच्या समोर सेमीफायनलला जो संघ हरला असेल तो थर्ड प्लेसवर राहील. याची नोंद घ्या. 5 मिनिटाचा वेळ दिला गेला आहे. रेनबो विनर्स विपक्ष युवा माहीम. त्याच्यानंतर सेकंड सेमीफायनल साठी माहीम बुल्स आणि चॅलेंजर माहीम यांनी सज्ज राहायचं आहे. पुनश्च आता जवळजवळ घड्याळामध्ये वाजलेले आहेत ते 1, परंतु जे आमचे क्रीडारसिक वर्ग भरपूर संख्येने उपस्थित आहेत त्यांच्यासाठी नक्कीच आम्ही ऋणी राहू. तुमचा असाच साथ खऱ्या अर्थाने माहीम मित्रमंडळ आणि देवमोगरा वेलफेअर फाउंडेशनच्या सौजन्याने ही स्पर्धा आहे आणि या स्पर्धेसाठी आमच्या तमाम क्रीडा रसिकांनी दिलेली आम्हाला साथ. सर्व क्रीडा रसिकांना एक मानाचा मुजरा. चला नेक्स्ट मॅच फर्स्ट सेमीफायनल रेनबो विनर्स विपक्ष युवा माहीम. डीजे धड़क धड़क ढोलता से धड़क धड़क बंदारा